Dear student, last lecture we say about electromagnetic induction. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोसेस इलेक्ट्रिक करंट और इंड्यूस्ड करंट कशामुळे निर्माण झाला, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मुळे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज झाला. म्हणजे इथं आपण दोन एक्सपेरिमेंट पाहिले आहेत. कॉइल मॅग्नेट एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा एक एक्सपेरिमेंट पाहिलेला आपण. त्या दोन्ही एक्सपेरिमेंट मध्ये काय दाखवलं आपण, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे कॉइल एक्सपेरिमेंट आहे, कॉइल मॅग्नेट एक्सपेरिमेंट आहे. या दोन्हीमध्ये आपण चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस्ड ईएमएफ त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नंतर एनर्जी कंझर्वेशन इन लेंज लॉ काय सांगितलं आपल्याला, गिव्ह द डिरेक्शन म्हणजे काय आहे, इंड्यूस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स सांगितलेला आहे. आणि या दोन्हीमध्ये अपोजिट दिशा असते. म्हणजे लेंज लॉ काय सांगतं, गिव्ह द डिरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ किंवा इंड्यूस्ड ईएमएफ आणि चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मधली दिशा दाखवतो, त्याला आपण लेंज लॉ म्हणतो. आता आपल्याला काय माहित आहे, इंड्यूस्ड करंट मे बी आयदर द मोशन ऑफ कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड और चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ स्टेशनरी सर्किट. कशावर निर्माण झालेला आहे, कॉज ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ द मोशन ऑफ कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये मोशन ऑफ कंडक्टर असेल तर तिथं आपल्याला काय मिळतं, इंड्यूस्ड ईएमएफ मिळतं किंवा द चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए स्टेशनरी सर्किट. तिथे देखील काय मिळतं आपल्याला, इंड्यूस्ड ईएमएफ मिळतं किंवा इंड्यूस्ड करंट मिळतं. हे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पाहिलेलं आहे. इन द फर्स्ट केस द डिरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. बघा फर्स्ट केस मध्ये काय सांगितलेलं आहे, द मोशन ऑफ ए कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. द मोशन ऑफ ए कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड काय निर्माण करतं, इंड्यूस्ड करंट निर्माण करतं. आणि त्याची दिशा direction of induced current in the moving conductor is such that direction of the thrust exerted on the conductor by magnetic field is opposite म्हणजे opposite दिशा असते to the direction of its motion and thus opposes the motion of the conductor. म्हणजेच induced current काय करतं, opposes the motion of the conductor. आता सेकंड केस मध्ये काय सांगितलं आपण, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय करतं, इंड्यूस्ड करंट निर्माण करतं. आता ह्या सेकंड केस मध्ये द करंट सेट अप ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ इट्स ओन विच विथ इन द एरिया बाउंडेड बाय द सर्किट इज अपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ दिस फील्ड इज इन्क्रीजिंग. अपोजिट केव्हा असते, फील्ड इन्क्रीजिंग मध्ये असते. In the same direction as the original field is, if the field is decreasing. Field decreasing असेल, same direction असते. Field increasing असेल, opposite दिशेमध्ये असते. Thus, if it is the change the magnetic flux, the circuit which opposed by the induced current. आता बघा लेंज लॉ काय सांगतो आपल्याला, लेंज लॉ follows directly from the कंझर्वेशन ऑफ एनर्जी. आता कंझर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, एनर्जी कंझर्व असते, मे बी कॉन्स्टंट असते और रिमेन्स सेम असते. इफ एन इंड्यूस्ड करंट फ्लोज इन ए सर्किट इन सच ए डिरेक्शन दैट इट हेल्प्स द कॉज दैट प्रोड्यूसेस इट, then we will soon find that the induced current and the magnetic flux penetrating the loop, penetrate करतात. कोण, इंड्यूस्ड करंट अँड मॅग्नेटिक फ्लक्स एकमेकांना छेदण्याचं किंवा लूपला छेदण्याचं काम करतात किंवा penetrating the loop would lead to the infinite growth. The induced current once started, बघा एकदा जर सुरुवात झाली, flow in the loop would keep increasing indefinitely, producing joule heating at no extra cost and thus itself sustaining
This will violate the law of conservation of energy. We thus see that Lenz law is necessary consequence of the law of conservation of energy. The opposing sense of the induced current in the manifestation of a general statement of Lenz law. काय सांगतं? Every effect of the induction बघा. Every effect of the induction acts in opposition to the cause that produces it. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? एनर्जी कन्झर्वेशन इन लेंज लॉ पाहिलेला आहे. आता त्याच्यानंतर लेंज लॉ आणि फॅरेडेज लॉ. Lenz law and Faraday's law. Faraday's आता आपल्याला काय माहित आहे? Consider Faraday's with special attention to the negative sign. Faraday's law मध्ये आपण सांगितलं आहे E is equal to minus d phi by dt किंवा E is equal to d phi by dt असतं किंवा E is directly proportional to the rate of change of magnetic flux असतं. हे आपल्याला फॅरेडे मध्ये सांगितलं. आता इथं स्पेशल अटेन्शन घेतलेलं आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट केलेला आहे. कन्सिडर दॅट द एरिया ऑफ वेक्टर काय आहे? एरिया ए of the loop perpendicular to the plane of loop. एरिया कसा आहे? perpendicular to the plane of the loop is fixed and oriented parallel. Parallel असल्यामुळं parallel that is parallel म्हणजेच काय होतं आपल्या इथं काय सांगता येतं? theta is equal to 0 degree असतं to magnetic field B which increases the time. Which increases with time. By definition of magnetic flux, Faraday's laws can be written as by definition. By definition of flux, Faraday's law E is equal to काय सांगता येतं? मायनस डी डी टी ऑफ फाय म्हणजेच काय आहे? प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया बी ए. काय होतं हे? मॅग्नेटिक फ्लक्स होतं is equal to आता इथं मायनस मॅग्निट्यूड ऑफ एरिया ए and d dt of magnitude of magnetic field. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. दिस इज बाय कशाला मिळालं आपल्याला? बाय फॅरेडेज लॉ. कशाला मिळालं आपल्याला? फॅरेडेज लॉ वरून आपल्याला हे मिळालेलं आहे. Therefore, RHS right hand side is equal to negative. बघा राइट हँड साइड कशी आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह क्वांटिटी ऍज कसं? मॅग्निट्यूड ऑफ एरिया ए इज पॉझिटिव्ह. कसा आहे? इज पॉझिटिव्ह अँड डी डी टी ऑफ बी इज पॉझिटिव्ह. बघा हे दोन्ही पॉझिटिव्ह असताना आपल्याला काय मिळालेलं आहे? आर एच एस निगेटिव्ह लेफ्ट राईट हँड साइड निगेटिव्ह मिळालेलं आहे. म्हणजेच काय सांगता येतं? द स्क्रू ड्रायव्हर रूल फिक्सेस दॅट पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सर्क्युलेशन. काय आहे? पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सर्क्युलेशन अराउंड द लूप ऍज क्लॉकवाइज डिरेक्शन. As the sense of induced current in the loop is counterclockwise. Clockwise मतलब negative sense आला. The sense of induced EMF also negative. That is the LHS of equation 1. बघा LHS of equation 1 is indeed if negative quantity in vector to be equal to the RHS. Thus the negative sign in the equation
is equal to minus d phi by dt. This is the rate of change of magnetic flux and induced EMF are both are in opposite direction. Incorporates Lenz law into Faraday's law. अशा प्रकारे आपण लेंज लॉ आणि फॅरेडेज लॉ पाहिलेलं आहे. Now we see flux of the field. Flux of the field. Flux of the field पाहत असताना flux of the field पाहत असताना flux is necessary to understand Faraday's law. Flux कशासाठी आवश्यक आहे? Faraday's law माहित करून घेण्यासाठी किंवा to understand Faraday's law flux is necessary. As shown in figure, इथं आपण A आणि B दोन फिगर दाखवले आहेत बघा. Consider a small element of area ds. Consider a small area किंवा small element of area ds. A direction is assigned to this element of area such that if the curve is bounding the area is traversed in the direction of the arrow. कसं travel आहे? In the direction of arrow, then the normal comes out of the plane of paper towards the reader. That is, it is the direction in which right-handed screw rule किंवा screw will move if rotated in the sense of arrow on the curve. Suppose that the element of area dA is situated in magnetic field B. कुठे ठेवलेला आहे? मॅग्नेटिक फील्ड B मध्ये ठेवलेला आहे. Then d phi is equal to काय सांगता येतं? मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया सांगतो आपण. मॅग्नेटिक फ्लक्स बरोबर काय सांगितलं आपण? फाय बरोबर बी ए सांगतो. बी इज द मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ए इज द एरिया. इथं आपल्याला magnitude of magnetic field into magnitude of area A into ह्याला काय सांगता येतं आपल्याला? cos theta. दिस इज काय मिळाला? मॅग्नेटिक फ्लक्स मिळालेला आहे आणि इज कॉल्ड द फ्लक्स ऑफ बी. हे काय? दिस इज द फ्लक्स ऑफ बी आहे थ्रू द एरिया डीए where theta is angle. कशातला अँगल आहे तर? अँगल बिटवीन द direction of B and area dA. ह्या दोन्हीतला अँगल आहे काय? थीटा. As B will not, बघा, B will not be the same at different points. B कसं नाही? सगळीकडे सारखं नाही म्हणजे will not uniform.
नॉन युनिफॉर्म आहे. कसा बी नॉन युनिफॉर्म आहे, डिफरंट पॉइंट्स बिटवीन द infinite area. So area can be divided into, this area can be divided into small section of area dA. Small section of area dA मध्ये डिवाइड केलेलं आहे टू कॅल्क्युलेट द फ्लक्स ओव्हर ईच सेक्शन अँड देन इंटिग्रेट. अशा लहान लहानची बेरीज करायचं किंवा इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे काय मिळालं, टोटल मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर द एंटायर एरिया ऍज शोन इन फिगर बी. अशा सगळ्याची बेरीज करायचं आणि सगळ्याची बेरीज करून किंवा इंटिग्रेशन घेऊन काय मिळतं आपल्याला, टोटल एंटायर एरियाचा आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स मिळतं. दस द फ्लक्स पासिंग थ्रू एस इज, बघा फ्लक्स passing through yes style phi is equal to इंटिग्रेशन ऑफ, सगळ्याची बेरीज करायची, समेशन करायचं किंवा बेरीज करायचं, इंटिग्रेशन ऑफ बी डी ए. ह्याचं इंटिग्रेशन केल्यामुळे आपल्याला टोटल एंटायर एरियाचं काय मिळालं, आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स मिळालेला. काय मिळालं, टोटल मॅग्नेटिक फ्लक्स over a given area is the integration of B dot dA. This is equation number 2 दिलं. Now we cannot be take B out of the integration in equation 1. बघा त्यातला आपण इंटिग्रेशन 1 मधला आपण जोपर्यंत आपण हे बाहेर घेत नाही केव्हापर्यंत बी युनिफॉर्म होत नाही सगळीकडे, यस मध्ये काय होणार नाही, युनिफॉर्म होत नाही अनलेस, केव्हापर्यंत, अनलेस बी इज नॉट युनिफॉर्म इन यस, तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, वी कॅनॉट टेक आउट ऑफ इंटिग्रेशन. काय आहे, इंटिग्रेशन बी बाहेर घेऊ शकत नाही जोपर्यंत काय होणार नाही, यस मध्ये बी युनिफॉर्म होत नाही, सारखं होत नाही, तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, बी कॉमन आउट किंवा बाहेर काढू शकत नाही. इफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट एव्हरी पॉइंट चेंजेस विथ टाइम, मॅग्नेटिक फील्ड चेंज विथ टाइम असेल तर आपल्याला टाइम ऍज वेल, देन द फ्लक्स विल ऑल्सो चेंजेस. मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज झाला तर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये देखील चेंज होतो, कारण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय आहे, बी आहे. बी मध्ये बदल झाला तर काय होतो, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होतो. बी मध्ये चेंज झाला म्हणजे फाय मध्ये चेंज झाला, फाय मध्ये चेंज झाला म्हणजे बी मध्ये चेंज झाला, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते, फाय विल ऑल्सो चेंजेस विथ टाइम. देअरफॉर फाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ टाइम. फाय काय, फंक्शन ऑफ टाइम ओव्हर एरिया एस, बी फंक्शन ऑफ टाइम आणि इंटू डी ए. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3 मिळालेलं आहे. फॅरेडेज डिस्कव्हरी was that the rate of change of magnetic flux, काय सांगता येतं, बाय फॅराडे. काय सांगता येतं, बाय फॅराडे is equal to rate of change of magnetic flux induced EMF किंवा induced current is equal to rate of change of magnetic flux. हे आपल्याला कोण सांगितलेलं आहे, फॅराडेने सांगितलेलं आहे. is related to the work done. काय, is related with वर्क डन. कसे संबंधित आहे, वर्क डन से संबंधित आहे. टू टेक ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज अराउंड ए काउंटर, सी फिगर बी इन द रिव्हर्स डिरेक्शन. द वर्क डन इज जस्ट द EMF अकॉर्डिंग टू
फॅरेडेज लॉ इज इक्वल टू काय करता येतं इज इक्वल टू मायनस d∅/dt हे इज इक्वल टू देत आपल्याला काय सांगता येतं d/dt ऑफ मायनस d/dt ऑफ इंटिग्रेशन b of t dA. This is our equation number 4 मिळालेलं आहे. In SI unit the EMF will be in volt and the flux phi in Weber and time t in second. From equation 4 बघा equation 4 काय सांगतं we can see that even B does not changes बघा B does not changes with the time flux will still vary with if the area changes with the time. अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे फ्लक्स ऑफ द फील्ड पाहिलेलं आहे फ्लक्स ऑफ द फील्ड पाहिलेलं आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.